आपल्याबरोबर या ठिकाणी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा नमस्कार, तुमचं नाव काय बाबा? माझं नाव दातीर गुरु गणपत सकाराम. अच्छा. गेल्या 10 वर्षापासून तुमच्या विभागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत नाहीत ना. त्याच्यामुळं तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न तुम्ही पंचायत समितीमध्ये घेऊन गेले, परंतु आपला नेता किंवा आपला पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळं अडचणी निर्माण झाल्या का? झाल्या होत्या तर अडचणी निर्माण झाल्यातच दरदरीत. त्याची कोणी शेतकऱ्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही ना आज. आणि कोणाकडे अडचणी मांडायचा असा प्रश्न तयार झाला. तुमच्या एक तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ज्यांनी अहोरात्र 40 वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना तालुक्याला कुठेच कमी पडून दिलं नाही असं तुम्हाला वाटतं? हो, सहकार क्षेत्राचं कवचच आहे. आमदार होणे म्हणजे कवच आहे. त्यांच्यामुळं सगळं सहकार चालतो, कारखाना चालतो. आमदार जर असला तर आपले आमदार आता नाहीच आहेत, त्याच्यामुळे तर थोडाफार फरक होणारच ना. आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. काका तुमचं नाव काय? रामभाऊ बनाशे. हास्य. काय पुढील निवडणूक आली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील का महायुतीच्या जागा जास्त येतील असं तुम्हाला काय वाटतं? काय आता मला तर काय एवढं त्याचे ते अनुभव नाही. बाळासाहेब थोरातांचं जे माजी आमदार तुमच्या तालुक्याचे होते, त्यांचं कामकाज कसं वाटायचं? भारी काम आहे त्यांचं पहिल्यापासून. काय वाटतं त्यांच्याविषयी? त्यांचे काम चांगले करत हो काम पहिल्यापासून. त्यांनी विकास चिखली भागात म्हणजे चौकडे त्यांनी कामाच्या बाबत कुठं हायवे नाही केली ना. ते काय झाले दर्शक त्या पैशामुळे सगळा घोटाळा झालेला आहे. पैसा वाटला ना बायांना, त्याच्यामुळे हा घोटाळा आहे. लाडकी बहीण त्याच्यामुळे घोटाळा आहे. लाडक्या बहिणीने घोटाळा. हा, साहेबांचं काम कसं वाटतं तुम्हाला? भारी होतं पहिल्यापासूनच. तुमच्या गावातल्या तरुण मुलांना त्यांच्या संस्थांच्या मध्ये नोकऱ्या लावल्यात का त्यांनी? नोकऱ्या काहींना लावल्यात, काहींना नाही लावल्या. असे सगळेच काय जाऊ शकत नाही. नोकऱ्या लावल्या. हा आहेत. त्यांच्या प्रपंचाला हातभार त्यांचा आहे. धन्यवाद काका, धन्यवाद. आता आपण या दांदरफळ गावामध्ये आहोत. आपल्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आता आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, काय वाटतं महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील का महायुतीच्या? म्हणजे नामदार बाळासाहेब थोरातांच्या जागा जास्त येतील. ओके. काय वाटतं की या तालुक्याचे माजी आमदार माजी मंत्री ज्यांनी तुमच्या संगमनेर तालुक्याला एका वेगळ्या उंचीवर महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवलं, मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून ते येणार होते पुढे, परंतु त्यांचा पराभव झाला, तुम्हाला काय वाटतं? पराभव झाला ही आम्हाला शोकांतिक आहे, पण पराभव व्हावं नव्हता लागत. पण ते काय ते ईव्हीएम मशीनमुळं हा घोटाळा झाला आणि थोड्या आमच्या तांत्रिक कार्यकर्त्यांमुळे बी लाडकी बहीण ह्या योजनेचा फरक पडला. त्याच्यामुळं नामदार बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार होते. आयुष्यातून ते होतीलच अशी मला अपेक्षा आहे. काय साहेबांच्या बाबतीत तुमच्या गावामध्ये आता मी बघितलं आहे एवढा मोठा हा जो चौक आहे, एकदम प्रशस्त चौक, ह्या जे चौक आहे ही जी सगळी जे देणगी म्हणजे जे आहे नामदार बाळासाहेब थोरातामुळेच. बाकी कोणी काही 10 पैसे सुद्धा दिलेले नाहीत. काय साहेबांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? मत चांगलंच आहे ना माझं. दूध सगळं ओके. नामदार बाळासाहेब थोरात सारखा माणूस नाही. त्या माणसानंच हे सुजलम सुफलम दांदरफळ केलेलं आहे किंवा संगमनेर तालुका केलेलं आहे. आज संगमनेर तालुक्यामध्ये जो तलाठी ऑफिस कार्यालय हे नामदार बाळासाहेब थोरातांनी केलेले आहे. कोणते आपले प्रशासकीय इमारत, प्रांत कार्यालय, तुमचं तहसील कार्यालय हे नामदार बाळासाहेब थोरातामुळेच झालेलं आहे. याला दुसरं कोणीच नाही. त्यांचा पराभव झाला हे तुम्ही मान्य करताय का? पराभव झाला पण याच्यामुळे झाला ना. अच्छा, मग मान्य लोकांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला नाही, तेच आज मंत्री आहेत अजून तेच. हो वाटतं ना, आजही मंत्री तेच आहे, आम्हाला तर तेच वाटतात. ओके काका, धन्यवाद.